वासुदेवाय नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्नुं सतत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गङ्गपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तत्रूपकं वाक्यकारणीयान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबुद्धं ईश्वरो व्योमवन्त्यव्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप योगी आणि भगवान विष्णूंचे स्वरूप असलेले ज्ञानोबा महाराज यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभव अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृत अनुभव ग्रंथाचं हे 7वं प्रकरण सुरू आहे. अज्ञानखंड म्हणून ज्ञानोबांनी आतापर्यंत या अज्ञानाचं खंडन केलेले अज्ञान नाही सिद्ध केलेले. त्यानंतर ते आत्म्याचं स्वरूप सांगत होते. हा आत्मराज जो आपल्या देहात आहे आणि देहाच्या बाहेरही सर्वत्र पसरलेला आहे, त्या आत्म्याचं वैभव काय, त्या आत्म्याचं स्वरूप काय, तो आत्मा काय करतो याच्या संबंधीच आता फार सुंदर विवेचन स्पष्टीकरण ज्ञानोबात मिळाले. या आता येणाऱ्या 5-6 उद्या आहेत त्या आत्म्याच्या ब्रह्मस्वरूपाच्या चैतन्य स्वरूपाच्या अधिक स्पष्टीकरण करणाऱ्या उद्या आहेत. त्यामुळे हे जे स्पष्टीकरण आहे हे थोडस आपल्याला क्लिष्ट वाटेल, समजायला थोडस कठीण जाईल. कारण हे जे निरूपण आहे आत्म्याचं चैतन्याचं ब्रह्मस्वरूपाचं हे निर्गुण निराकार अशा स्वरूपाचं वर्णन आहे. जेव्हा एखाद्या
आकार कशा पदार्थाचं वर्णन असतं ते सोपं जातं समजायला, पण निराकाराचं जेव्हा वर्णन होतं तेव्हा ते निराकाराचं वर्णन समजायला आपल्याला कठीण जातं, कारण निराकार आकारच नाही त्याला, आणि वर्णन तर करतात जेव्हा आत्म्याचं, ब्रह्माचं, चेतनेचं. त्यामुळे त्या वर्णनाचं आकलन होणं, ते ग्रहण करणं कठीण जात. आता जी काल आपली 125वी गुरु झाली होती, त्या 125व्या गुरुमध्ये आपल्याला म्हणे 125व्या गुरुमध्ये आम्ही सांगितलं की दर्शन बुद्धी बहुसा, एवढी सुद्धा आता समजायला कठीण होत चालले आहेत आणि त्यांचं जे निरूपण आहे ते आणखी कठीण आहे. काय म्हणतात पांडवा, दर्शन बुद्धी बहुसा चिच्छेषु मारला दिसा, जे श्रान पाह्या दिसा विद्यरत्नाचा. नक्कीच कठीण होईल, कठीण म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडे नाही. बरं, ते आपल्याला कठीण का वाटते, कारण आपण हे असं कधी ऐकलेलं नाही. असा विषय कुठल्याही ग्रंथामध्ये येत नाही. साधारणतः ग्रंथामध्ये जे श्रोते असतात त्यांच्या आकलनाला, त्यांच्या बुद्धीला समजली अशा प्रकारचा विषय मानतात. म्हणून हा जो आपला अनुभव सांगितलेला आहे तो चैतन्याचा अनुभव आहे, तो अमृताचा अनुभव आहे, तो आत्म्याचा अनुभव आहे. म्हणून या ग्रंथाने त्यांनी अमृतानुभव असं दिलेले आहे. हे अमृताचा अनुभव आहे हा. आता या ठिकाणी विद्याला आपल्याला समजून राहिले की ही जी दर्शन बुद्धी येतो, बुद्धी आणि सिद्धी अशा दोन गोष्टी नावावर आपण ऐकलेले आहे. हा जो आत्मा आहे, हा जो परमात्मा आहे, हे जे ब्रह्म आहे, हे जे परब्रह्म आहे, हे एकच शब्द ना, एकाच अर्थाने शब्द येते. शब्द भिन्न आहे. आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, शब्द भिन्न आहे, पण त्या एकाच आत्म्यासंबंधित सगळं वर्णन आहे. तेव्हा आपल्याला असं समजले की दर्शन वृद्धी म्हणजे दर्शनाची समृद्धी, वृद्धी आणि सिद्धी त्या दोन शक्ती. दर्शन वृद्धी म्हणजे दर्शनाची समृद्धी, समृद्धी म्हणजे विविधता, विपुलता. दर्शनाची समृद्धी म्हणजे दर्शन विपुल, मोठं दर्शन घेतोय बघा, घेतोय दर्शन. आता आपल्याला समजले की आतापर्यंत आम्ही जे आत्म्याचं वर्णन केलं ते आपल्या देहामध्ये असलेला जो चैतन्याचा भाग आहे त्याचं वर्णन केलं. आता जो चैतन्याचा बाहेर पसरलेला, विश्वामध्ये पसरलेला भाग आहे आत्म्याचा, ते विश्व चैतन्य इतकं मोठं आहे. आकाशाला पोटात घेईल एवढं मोठं आहे, त्याला संख्या नाही. आकाश सुद्धा त्याच्या पोटात राहतात, जीव वगैरे येतच नाही. तेव्हा ह्या विश्व चैतन्याच्या समृद्धीमध्ये म्हणजे आता चैतन्य म्हटलं, चेतना म्हटलं की आत्म्याचं स्वरूप येतं आणि ते आत्मस्वरूप न जाणणारं असतं. चेतना ही जाणणारी वस्तू आहे. चेतन म्हटलं तर खरंच जाणता येतं. आता ही जी वाटी आहे ही चैतन्य उजेड आहे, तिला जाणता येत नाही. दुसरी वाटी समोरच्या जवळ दुसरी वाटी ठेवली तरी ओळखेल का तिला? किंवा ती वाटीला ओळखणार नाही, कारण दोघे जड आहे.
जड जगाला ओळखू शकत नाही किंवा हे जे जड आहे ते चैतन्याला ओळखू शकत नाही. चेतना जगाला ओळखते. चेतना म्हणजे जे ज्ञानयुक्त अशी जी व्यक्ती होती. म्हणून आपल्याला आता थोडासा विचार असा प्रगल्भ विचार म्हणून घालायला पुढे हा सोपा विचार नाही. ते म्हणतात या विश्वामध्ये प्रसन्न हे जे आत्म चैतन्य आहे ते जाणणार आहे. चैतन्य म्हणजे जाणणार आहे. जाणणं म्हणजेच पाहणं. जाणलं का पाहणं का आपल्याला तर बरोबर नाही, परंतु तो आत्मराज चैतन्याच्या स्वरूपामध्ये जो असतो, चेतना ही शक्ती आहे. त्या चेतन शक्तीच्या द्वारे तो सगळं पाहतो. आणि तो आतापर्यंत आपल्याला सांगितलं की त्या आत्म्यामुळे त्रिपुटी नाही, परंतु बाहेर जगामध्ये जेव्हा चैतन्य पसरलेलं या विश्वामध्ये ते सगळं चैतन्य सगळं जाणणार आहे. आणि जेव्हा जाणण्याची गोष्ट येते त्यावेळेला मग दर्शन घडतं. दर्शन आलं की मग त्रिपुटी होणार आली. दर्शन द्रष्ट आणि दृश्य आलं की पुन्हा त्रिपुटी येऊन जाते. मग ज्ञान आपल्याला असं सांगताय की हे जे विश्वाचं दर्शन आहे, हे विश्व जे तयार झालं, हे जग जे तयार झालं, त्या जगताचे जे विविध आकार रूप नाना प्रकार झाले ते त्या आत्म्याचेच आहे. आत्मा आणि जगातलं हे सगळं जे नवीन नवीन तयार झालेलं जे स्वरूप आहे ते आत्मस्वरूपच आहे. हे आम्हाला कळत नाही, कळणार नाही, कारण प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा आहे. आत्म्यातून प्रत्येक वस्तू निर्माण झालेली आहे. जशा लाटा पाण्यातून तयार होतात. पाणी असतं खाली आणि वर लाटा तयार होतात. लाटा आपल्याला दिसतात आणि त्यांना आपण वेगळं नाव देतो लाटा, परंतु त्या लाटा म्हणजे ते खालचं पाणीच आहे ना. ज्या पाण्यावर लाटा येतात ते पाणी झाकलं जातं लाटांमुळे, वर लाटा दिसतात, पाणी खाली असतं. तसं हे जगत जे आहे ना, या लाटा आहेत त्या चैतन्याच्या. चैतन्याच्या या लाटा आम्हाला फक्त दिसतात जगताच्या रूपाने, पण तिथे जे मूळ चैतन्य आहे, जे आश्रयभूत चैतन्य आहे ते आम्हाला दिसत नाही, कळत नाही, समजत नाही. म्हणून जलवायूवरून आपल्याला सांगणार आहे दर्शन रूपी व्यवसा चिच्छेषु माताला ऐसा. माताला शब्द वापरला त्यामुळे त्या चैतन्याचा एवढा जोर आहे. हे जे विश्व चैतन्य घडवलं आहे सगळ्या विश्वामध्ये, ते कसं म्हणतात संपूर्ण चैतन्य जाऊन द्या, पण त्या चैतन्याचा एक थोडासा अंश सुद्धा सगळ्या विश्वात वापरू म्हणजे महात्मा झाला. मागतो किंवा अंश वाजवी शक्तीपेक्षा जास्त त्याला शक्ती आली ती मस्त. एखाद्या जवळ थोडासा पैसा जास्त झाला की महात्मा. काही कुठली गोष्ट जी आहे मागणं ही जी गोष्ट आहे ती मत्त होण्याची गोष्ट आहे. आणि ती मत्त बनवणारी गोष्ट जी असते ती जास्त वाढली की मग त्याला मृत्यू आहे. बरोबर आपल्याला असं सांगताय की ह्या विश्व चैतन्याचा हा एवढा मोठा पसारा होत होता. ते जे विश्व चैतन्य आहे ते मूळ चैतन्याचा एक अंश आहे. आणखी पूर्ण चैतन्य केवढं असेल बाबा, हे सगळं जे जगत तयार झालेलं आहे हे त्या विश्व चैतन्याच्या एका अंशापासून तयार झालेलं. म्हणून ते म्हटलं जातं
एका अंशाने जर एवढा प्रकार करतो, एवढं जगत निर्माण होत, तर मूळ जे चैतन्य आहे ते केवढं असेल त्याची कल्पनाच करता येत नाही. आणि त्या चैतन्याने केलं काय म्हणून, जे शळानप आहे आरिसा विद्यरत्नाचा, हे जे चैतन्य आहे ते दृश्य, द्रष्टा आणि दर्शन म्हणतात. त्रिपुटी झाली आता दर्शन. चैतन्याला कळलं की हे जगत आहे, जगताचं विविध प्रकारचं रूप ते पाहतो. दर्शन जगताचं जे दृश्य आहे ते पाहणार चेतन स्वरूप आत्म्याचं द्रष्टा बनतो. द्रष्टा बनल्यानंतर जे दिसत जगत ते आहे दृश्य, आणि त्या जगताचं जे स्वरूप होतं ते दर्शन, ज्ञान होतं ते दर्शन. अशा प्रकारे या चैतन्याचा हा विलास चाललेला आहे, खेळ चाललेला आहे. काय खेळ चाललेला आहे, हे जगात पसरलेलं सगळं चैतन्य द्रष्टा बनतं, दृश्य बनतं आणि दर्शन दाखवतं. आणि ते दर्शन पाहतो म्हणजे कसं पाहतो, तर एक क्षणाक्षणाला नवीन नवीन दृश्य पाहतो. क्षणाक्षणाला नवीन नवीन दृश्य पाहतो. ही संकल्पना जी शळानप आहे आरिसा विद्यरत्नाचा, हे जे विद्य म्हणजे ज्ञान, ज्ञानरत्नांचा हा आरसा ते वारंवार पाहतो. जसं आपण आरसा पाहतो वारंवार, तोंडाच्या लागला कसं झालं, आपण जसा वारंवार आरसा पाहतो तोंड पाहतो, तसं हे विश्व चैतन्य ज्या वेळेला द्रष्टा होतं त्यावेळेला ते दृश्य पाहताना वारंवार वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि नवीन नवीन दृश्य ते क्षणाक्षणाला पाहत असतात. अशा प्रकारचा हा जो खेळ चाललेला आहे चैतन्याचा, याला चित्तविलास असं नाव देतात. हा चैतन्याचा विलास चालला आहे, चित्तविलास चाललेला आहे असं म्हणून चित्तविलास हा स्वतंत्र असा शब्द वापरलेला आहे. चैतन्याचा विलास, चैतन्याने चालवलेला विलास, अशा प्रकारचा हा शब्द आहे. म्हणून ह्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या निराकार निर्गुण अशा परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणारे आहेत. हा निश्चित विलास चाललेला आहे, हा दिसणारा आपल्यासारख्या लोकांना दिसणारा नाही, कळणारा नाही, तर आपण आपल्याला त्या चेतनेलाच जाणले नाही म्हणून तो कळणारा नाही. म्हणून विषय सभी साधूची जी दिली जनवांनी ती पाहता म्हणतात क्षणी क्षणी नीच नवी दृश्याची चोख मधली दिठी करवी वेळवी उदारवी. कांता हा जो आत्मा आहे, हे आत्मचैतन्य आहे. हे आत्मचैतन्य काय करतं, जेव्हा दृष्ट्या रूपाने या दृश्याचं जगताचं दर्शन घेतं त्यावेळेला क्षणाक्षणाला नवीन नवीन असं दृश्य पाहतं. क्षणाक्षणाला नवीन नवीन दृश्य पाहणं, दर्शन देणं, हे कशाप्रमाणे म्हणजे दृश्याची चोख मध्ये मधवी म्हणजे वस्त्र, मधला शब्द लक्षात घ्या. तेव्हा हे जे दृश्य आहे हे अदृश्य रूपी चोख म्हणजे स्वच्छ, या दृश्याचं स्वच्छ असं वस्त्र ती आत्मदृष्टी निर्माण करते. आणि या दृष्टीला लोकात झाकतो पांढर होते की काय नवीन नवीन अशा प्रकारची सुंदर वस्त्र, दृश्याची सुंदर वस्त्र
त्या दृष्टीला पांघरते. पाहण्याची दृष्टी म्हणजे तिला नवीन नवीन वस्त्र दिसतात, नवीन नवीन वस्त्र, नवीन नवीन प्रकार दिसतात. तेव्हा जगामध्ये नवीन 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 ती पाहत असते ती दृष्टी. दिठी करवी बीडवी उदार दे. दिठी म्हणजे दृष्टी. दृष्टीला ती निघून टाकते की कोण ती वस्त्र. नवीन नवीन अशी दिसणारी, जगात दिसणारी नवीन नवीन वस्त्र घेऊन काय त्या दृष्टीला वेगून टाकतात, म्हणजे त्या दृष्टीला पांघरतात. तात्पर्य असं या ठिकाणी आता सांगण्याचं तात्पर्य हे आहे की परमार्थामध्ये सर्वत्र चैतन्याचं स्वरूप आहे. परमार्थ म्हटला की चैतन्याची अनुभूती यायला पाहिजे. हे जे विश्व चैतन्य आहे, ब्रह्म त्याला म्हणतात, परब्रह्म त्याला नाव द्या, नाव काही द्यावं, परंतु ते एक सर्वत्र सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आणि मग त्या सर्व व्याप्तामधूनच वेगळ्या प्रकारची जगाची दृश्य तयार होतात आणि ती दृश्य ते चैतन्य रूपी द्रष्टा होऊन दृश्य होऊन पाहत असते, दर्शन घेतो. आता हा जो चित्रग्राह चाललेला आहे तो काय करणार आपल्याला, कसा चाललेला त्या चैतन्याचा तो व्यवहार, हे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या बुद्धीला आकलन होत नाही. म्हणून जर आता सांगतायत 127वी येते. 127व्या मध्ये सांगतात, मागली क्षणीची अंगे पारुसी म्हणून वेगे, साधुनी दृष्टी नदी या रूपा. ही दृष्टी जी आता गेला ती नवीन नवीन वस्त्र पांघरलेल्या दृश्याची, दृष्टीला दृश्याची नवीन नवीन जी वस्त्र पांघरली, ती नवीन नवीन वस्त्र एक क्षणभरच घालते आणि लगेच आता ती पारशी झाली म्हणून काढून टाकते. जसं पारशी कपडे घरामध्ये आपले आपण आज घातलेले कपडे पारशी झाले, मग आपण दुसरे कपडे घालतो. तसे हे दर्शन दृष्टी, त्या दृष्टीला दिसणारे हे नवीन नवीन दृश्य जे आहेत ना, ते कपडे, ते नवीन नवीन कपडे तुला पाहिले तात्पुरते घातले की लगेच पारशी झाले काढून टाकते ती बाजू. एखादा श्रीमंत शिकवण्यात आली श्रीमंत बाई, ज्या प्रमाणे घरामध्ये तिला भरपूर कपडे असतात बिचारीला, इतके कपडे असतात श्रीमंतीच्या घरामध्ये त्या बायांना आणि त्या पुरुषांना, इथे तासाला कपडे बदलतात. बदलले तरी पुन्हा त्यांचे ते कपडे संपत नाही, तरी काही कपड्यांना वावच मिळत नाही अंगावर चढायचं, इतके कपडे असतात त्यांच्याजवळ. काही साड्या तशा घड्या घेऊन पडलेल्या असतात, त्यांना वापरायची वेळच येत नाही, तासाला तरी बदलले तरी. किती कपडे असतील सांगत नाही. आपली साधिका होती, ती तिचा अनुभव सांगायची. त्याला मुलबाळ काही नाही, पती आणि पत्नी दोन्ही नोकरी करणारे मुंबईला. आता दोघांनी भरपूर बारी बघा. त्या काळामध्ये जवळजवळ आता 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळामध्ये त्यांना 15,000 रुपये पगार होता त्या वेळेला. आजचा जवळजवळ दुप्पट तिप्पट पगार आहे. त्या दोघांनी 15,000-20,000 रुपये घरामध्ये खाणारे कोणी दोघे मिळून जायचे नोकरीला. मग का उद्योग याने ठिकाणं खरेदी करून आपले कपडे, तिचे कपडे खरेदी करून भरपूर पैसा आहे, कोणाशी लाभ दिल्याचे कोणी नाही, मुलबाळ काही नाही. मग तिने आपले कपडे करायचे आणि त्यांनी त्याचे कपडे करायचे. मग कपाट घालायला चालली घरामध्ये, कपाटांना जागा नाही, इतकी वस्त्र झाली त्यांची. मोठे सांगत होते
समजली आमच्या घरामध्ये आता इतकी वर्ष झालेली आहे की काही वस्त्रांची नेसण्याची वेळच येत नाही मला. म्हणून मी म्हटलं की अजूनही खरेदी कर. मग का करणार आम्ही त्या पैशांचं? आम्हाला जे चांगलं दिसलं चांगलं दिसणार, वेगवेगळं दिसणार, नवीन दिसणारच ना. आपण जे घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा नवीन दादाला म्हणजे आणि मग ते घ्यावंच वाटतं पैसे. तर म्हणजे आमच्या घरामध्ये आता कपाट ठेवायला जागा राहिली, सगळं भरून गेलं कपाटांनी. मुलं बाळ झाले तर त्यांना तरी उपयोगाला आला पाहिजे. अशा प्रकारे श्रीमंतीचा हा जो हौस किंवा म्हटलेपणा काही म्हणत त्याला, त्यामुळे ती वस्त्रांची जी विषयी झालेली त्या घरामध्ये ती वस्त्र काही वेळेला वापरली जात नाही. आणि एक वस्त्र वापरून झालं की लगेच दुसरं वापरून असं वाटतं हे जुनं झालं बा, ते पार्सल झालं म्हणजे हे काढून ठेवायचं. म्हणजे आमच्या दोघांना सगळ्यात जास्त पैसा मिळतो आमच्याकडे. बरोबर आहे, पण यांचं पार्सल झालेलं कपडे तिथून घालायची, दोघांना द्यायचं आणि दोघांना तर बरोबर विचारायला मग काम मिळतं. ते करून जायचं दोघी म्हणजे दोन त्याला घराकडे आणून ठेवून तात्पर्य यांचा सगळा खर्च दोघ्याकडे जास्त जायचा. खाणं दोन किती खाणार, अशा प्रकारचा हा जो खेळ आहे संसाराचा हा यांचा, हा जसा खेळ यांचा चालतो तसा विश्वामध्ये चैतन्याचा खेळ चालतो. चितविलास त्याला तो चितविलास कसा, तर ते जे चैतन्य आहे ते चैतन्य दृष्टीला वेगळ्या प्रकारचे नवीन दृश्य दाखवून सजवत. दृष्टीला सजवणं म्हणजे वस्त्र आणि अनेक प्रकारची दृश्यांची वस्त्र त्या दृष्टीला घालून ती दृष्टी नवनवीन क्षणाक्षणाला वस्त्र पदार्थ पार्सल झालं ते समजून येते. आता हे दृश्य पाहिलं, एक क्षण पाहिलं, पार्सल झालं, बस दुसरं पाहिलं, ते पाहिलं, ते पार्सल झालं, ते चाललं. अशा प्रकारे चैतन्याच्या त्या दृष्टीला क्षणोक्षणी नवीन वस्त्र मिळून ती पारशी होऊन जातात आणि ती काढून टाकतात. ती नववायचं समजायला बाबा. मागील लक्षणाची अंगे पारुषी म्हणून वेगे सानुनी दृष्टी दिगे नवया रूपा. ही दृष्टी दुसऱ्या नव्या अशा दृश्यांकडे जाते. पहिलं दृश्य पाहिलं, क्षणभर पाहिलं, गुण झालं, काढलं, नवीन दृश्य पाहते. हा जो खेळ झालेला आहे चैतन्याचा, याला चिन्हाचं समजावून दिलंय. आता तुम्हाला जेवढं समजलं असेल समजून घ्या, कारण हा विषय असा विषय आहे की हा न दिसणारा विषय, कल्पनातीत विषय आहे चैतन्याचा. आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला न समजणारा असा हा विषय आहे. आणि तेव्हा त्याच उदाहरण सांगतात की तो आत्मराज चैतन्याच्या रूपाने, ब्रह्माच्या रूपाने कसा जग पसरलेला आहे आणि हे जग कसं निर्माण झालं, हे दृश्य कशी निर्माण झाली, त्या दृश्यांचा उपयोग करून ती दृश्य पाहतो अशा प्रकारचा विषय चाललेला आहे. तेव्हा तोच आत्मराज चैतन्याच्या शक्तीच्या रूपाने दृष्टा दृश्य आणि दर्शनाचं त्रिपुटीचं रूप धारण करून या जगाचा त्याची चाललेला आहे असं तुम्हाला तोच प्रकार देवाला सांगून राहिले. तशीच प्रतिक्षणाला जाणीवेची देणी. आता दृश्याची वस्त्र पाहिली, दृश्याची वस्त्र दृष्टीला घातली, हे पाहिलं. लक्षात राहू द्या, कशी घेतो. आता जाणीवेचे अलंकार नाही, जाणणं म्हणजे कळणं, ज्ञान.
म्हणजे ज्ञानाचे अलंकार घातले जात आहेत. वस्त्र कशाचे घातले? दृश्याचे. दृश्याची नवीन नवीन वस्त्र त्या दृष्टीला घातली आणि ती दृष्टी क्षणाक्षणाला ते दृश्य पाहून झालं की ते पार्सल म्हणून फेकले. आता काय घालते अंगावर? ज्ञानाची वेगळी, जाणीवेची वेगळी. तैशीच प्रतीक्षणी, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षणाला ते क्षणाक्षणाला जशी ती वस्त्र घालत होती तशी आता प्रत्येक क्षणाला दागिने घालते. तैशीच प्रतीक्षणी जाणीवेची लेणी आणि जाणते त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला ज्ञानाचे अलंकार घालून अंगावर घालून तो आत्मा स्वतःच्या ठिकाणी ज्ञातेपणा आणत असतो. तो स्वतः आत्मा म्हणजे ते आत्मस्वरूप, ते चैतन्य जाणण्याचा गुणधर्म आणतो. कारण ज्ञानाचे अलंकार घातले ना, आतापर्यंत वस्त्र घातली होती, दृश्याची वस्त्र होती, आता ज्ञानाचे अलंकार अंगावर घातलेले. आणि ज्ञानाचे अलंकार म्हणजे आपल्या अलंकारासाठी जड अलंकार थोडेच येते. ज्ञानाचा अलंकार कसा असेल कोणाला सणाला? काही कल्पना असेल का कोणाला? सोन्याचे अलंकार आम्ही समजू शकतो. सोनं चांदी वगैरे हे धातू आहे, जड आहे, त्यांचे अलंकार अंगावर घालणं समजू शकतो आम्ही. पण ज्ञानाचा अलंकार अंगावर घालणं हे आमच्या कल्पनेतच बसू शकत नाही, आमच्या बुद्धीमध्येच समजू शकत नाही. ज्ञानाचा अलंकार कसा घालत असेल? घालते कठीण होण्याचा. त्याच्यामुळे वस्त्रे घालतात दृश्याची आणि आता ज्ञानाचे अलंकार अंगावर घातले प्रत्येक क्षणाला. नवीन अलंकार. आता हा अलंकार घातला, ही अंगठी घातली, बाद झालं, 100 घातून फेकून दिली, जुनी झाली ती आता नवीन जाते पुन्हा. अशा प्रकारे ज्ञानाचे नवीन अलंकार प्रत्येक क्षणाला घालते. गरज जाणीची आणि तो स्वतः जाणतो होतो. आत्मा जाणणारच आहे ना, परंतु जाणण्याचे अलंकार प्रत्येक वेळेला घातले गेलेले आहेत. आता हे जे चाललेले आहे कशासाठी चाललेले असतात? हा जो खेळ चाललेल्याची मुला असा कशासाठी चालत? ते याचं कारण मागे त्यांनी सांगितलेले. एकोहम म्हणजे कसं आहे? एक आहे, आत्मा एकच आहे ना, ब्रह्म एक आहे ना. एकोहम बहुश्याम, मी एक आहे आणि होईल अशी इच्छा झाली, असं बंधन झालं त्याच्यामध्ये. आणि म्हणून हा विस्तार झाला चैतन्याचा खेळभर, म्हणून हा खेळ चाललेला आहे. असा हा विस्तार चैतन्याचा जो जगभर विलास चाललेला आहे तो चिद्विलास आहे. आणि तो असा खेळ चाललेला आहे शक्ती आणि शक्ती म्हणाला. अशा प्रकारचे निळ्या प्रकारचे अलंकार घालून तो परमात्मा खेळ खेळून आला, खेळया झालेला आहे. बर, हा सुंदर बाबा आहे बघा. का लागून डोळा उघडे तो उडी उडी घडे मोडे मेळत्या तरंगवावडे ती वैसा. जसं पाण्यावर तरंग येतात, लाटा येतात, क्षणाक्षणाला नवीन नवीन लाटा येतात की उद्या क्षणभर लाट दिसते आणि लगेच नाहीशी होते, पुन्हा नवीन येते. हा जसा त्या पाण्यावरचा तरंगांचा खेळ चाललेला आहे तसाच या विश्वामध्ये चैतन्याच्या तरंगांचा खेळ चालू आहे. त्या चैतन्यावर दिसणारे जी दृश्य आहे ती म्हणजे जगाची दृश्य आहे असं त्यांना म्हणलं. वायसा एके बुगळे दोन्ही कडे डोळा चालिला पाडे दोन्ही आखी ऐसा पडे भ्रमूजीवी जगा. जसे आपल्या डोळ्याला त्यावेळेला भ्रम होतोय, काय चाललेले किती पाहतोय मी, अपार पाहतो. भिगोरी निधी पडली ते गमे भूमीशी जशी जडली
ऐसा वेगातिशय हेतू होय. ज्ञानोबाने उदाहरण दिलेले भोवरीचं. भोवरा असतो ना, भोवरा त्याला जाऊन धरतात आणि टाकतात, आणि मग तो भोवरा फिरायला लागला की तो भोवरा इतका वेगाने फिरत असतो की तो फिरत असलेला भोवरा आपल्याला असं वाटतं की स्थिर झालेला आहे. वास्तविक तो स्थिर नसतो. तो इतक्या वेगाने फिरत असतो की आपल्याला तो स्थिर झाल्यासारखं वाटतो. इतका तो वेग असतो. कुठल्याही पदार्थात आता आपल्याला त्याचे पाते दिसतात, पण अतिशय फुल करून त्याच्यात ती पाते सुद्धा दिसत नाही, नुसतं चक्र दिसत. तसं ज्ञानोबा सांगतात, त्या भिंगीप्रमाणे या जगाचं हे जे बदलणारे स्वरूप आहे, चैतन्याचं हे जे भ्रमण करणारे स्वरूप आहे, ते इतकं वेगाने फिरतं हे कळत नाही. आपल्याला स्थिर वाटतं. जगामध्ये बदलणार हे जे स्वरूप आहे ते आम्हाला कळत नाही, हा सिद्धांत. अहो, जगाचं जाऊ द्या, आपल्या देहाचंच पाहणं. आपला हा देह बदलणारा, परिवर्तनशील, प्रत्येक क्षणाला नवीन नवीन रूप धारण करून राहिला. आपला देह, या आपल्या देहामध्ये असंख्य असे ते जे छोटे 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 जीव आहेत, पेशी म्हणतात त्याला. त्या देहामध्ये असंख्य पेशी आहेत. त्या असंख्य पेशी दररोज कितीतरी निर्माण होतात, कितीतरी मरतात. दिसत बाहेरून आपल्याला काही आहे, आणि त्याचा परिणाम आपल्या देहावर सुद्धा होतो ना. आपला देह सारखा बदलणारा देह आहे, क्षणाला बदलून राहिलेला आहे. तसं ते जे परब्रह्माचं स्वरूप आहे, ते ब्रह्म जेव्हा अनेक व्हायला लागलो, त्यावेळेला ते अनेक होताना तो त्याचा वेग आहे, तो इतका सुसाट्याचा वेग आहे की जणू काय आम्हाला स्थिर असं दिसत. ते समजायले, हा संसार वृक्ष तैसा, आपला संसार रूपी वृक्ष होत आहे. ज्या संसाराचं आम्ही कौतुक करतो, ज्या संसारामध्ये आम्ही रमतो, हा संसार रूपी वृक्ष तसाच मोडत राहता. तो संसार मोडला जातो, मांडला जातो, पुन्हा घडतो, पुन्हा बसवतो, पुन्हा चालतो. संसाराची घडामोड सतत चालू आहे. आज आपण नवीन आलो तिथं कारागीर, त्या संसारामध्ये पूर्वीचे कारागीर गेले विचार करून तो संसार, आणि आता मी आलो त्या ठिकाणी संसार करायला त्यांच्या जागी. असे कारागीर बदलत असतात आणि तो संसार घडत असतात, आणि तो संसार सारखा प्रतीक्षणाला मोडतो, घडतो, मोडतो, घडतो, असा तो सतत चालू आहे. असं हा संसार तैसा मोडित सांगत राहता, न देखून लोक पिसा अव्यय मानी. लोक त्याला अव्यय म्हणतात. म्हणजे नाही, देह म्हणजे खर्च होत नाही, तो तसा राहतो. आम्हाला तो वृक्ष तसा दिसतो, संसार वृक्ष, पण त्याच्यामध्ये किती घडामोडी होऊन राहिलेल्या आहेत, त्याकडे आमचं वृक्ष नाही. तात्पर्य, या जर प्रपंचामध्ये एवढ्या घडामोडी होतात, तर त्या विश्वाच्या चैतन्यामध्ये केवढ्या घडामोडी होत असतील. आणि या विश्वाच्या चैतन्याच्या घडामोडी आम्हाला काय कळणार, कारण त्या निर्गुण निराकार अशा ठिकाणी चाललेल्या आहेत. तेव्हा ज्ञानोबा सांगताय, या विश्व चैतन्यामध्ये हा जो चिन्ह चाललेला आहे, तो अशा आपल्या संसारासारखा आहे. संसारावरून तरी हा संसार नश्वर आहे, नाशवान आहे, जाणार आहे, संपणार आहे, आणि त्यालाच आम्ही जास्त महत्व देतो, त्याला चिकवून बसतो. तोच महत्वाचा, ज्याच्याशिवाय आम्हाला करमत नाही, ज्याच्याशिवाय आम्हाला होत नाही, तेच पाहिजे मला, अशा प्रकारचा हा संसार आहे. अरे बाबा, हा बदलणारा संसार, नष्ट होणारा नाशवान संसार क्षणाक्षणाला बदलतो आहे. क्षणाक्षणाला त्याची रूप बदलत आहे, आणि शेवटी नष्ट होणारा आहे.
अशा प्रकारचा हा संसार आहे असं ज्ञान होता. जे खरं आहे ते परमात्म तत्व जे आहे ते मुखा, अशा प्रकारचा हा सगळा विलास चाललेला आहे. मग ज्ञानवा 129 ओळीवर येतात. ज्ञान म्हणतात आपल्याला स्वप्न पडतात, जागृतीमध्ये मनोरथ असतात आणि झोपेमध्ये स्वप्न असतात. हा जो खेळ चाललेला आहे स्वप्नांचा आणि मनोरथांचा, हा सुद्धा असाच खेळ चाललाय. संसाराची घडमोड होते ना, तेव्हा हे जो चिडविलास चाललाय ना विश्वामध्ये चैतन्याचा, तशाच प्रकारे स्वप्नामध्ये दिसणारी दृश्य आणि जागृतीमध्ये केलेले मनोरथ, हाही एक प्रकारचा असा घडामोडीचा खेळ आहे. भगवानाच्या स्वप्नामध्ये किती दृश्य पाहून जातो आपण, तिथे थोडा वेळा मोजेला कधी आपल्याला घडा जाऊन पाहिलं स्वप्न किती वेळ टिकलं तुम्ही सांगेल का? मी सांगू शकतो. पण त्या क्षणामध्ये आपण कितीतरी दृश्य पाहून जातो. कधी राजा होतो, कधी भिकारी होतो, कधी काय होतं, कधी काय खात होतं, कधी काय चालतो, कुठं राहतो, कुठं काय करतो. तिथे नाना प्रकारचे आम्हाला अनुभव होतात त्या स्वप्नातल्या. तेव्हा ही स्वप्न सुद्धा त्याच प्रकारचा खेळ चाललेला आहे. आणि नंतर तेच मन त्यानंतर मरून गेलेलं असतं त्या स्वप्नामध्ये. परंतु ते जिवंत मन पुन्हा जागृतीमध्ये पुन्हा म्हणून स्वप्न तयार करतात. मनोरथांचं कल्पना करत बसली या प्रकारच्या कल्पना. अरे तू मनोरथ करणाऱ्या माणसाला विचारा का रे, किती वेळामध्ये किती तू कल्पना केल्या, तो एका क्षणामध्ये किती कल्पना करून जातो त्या मनोरथांच्या उतरवणीच्या उतरवणी. सांगतात हा असला चमत्कार आम्हाला स्वप्न आणि मनोरथांच्या दृष्टीने सुद्धा पाहायला मिळतो. संसार हा एक तसाच प्रकारचा घडामोडीचा खेळ आहे. आणि हे विश्व चैतन्य जे आहे हे जगाच्या रूपाने अशा प्रकारचा खेळ दाखवत आहे. हे सगळं बदलणार, क्षणाक्षणाला नवीन नवीन होणार, घडामोड होणार असं ते जे दृश्य आहे हे सगळं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडत. पण घडवणारा कोणी चेतन असला तर घडत ना. मडक आपोआप घडत का? नाही, त्याला घडवणारा तो कुंभार असतो म्हणून ते मडक तयार होत ना. तशी ही सगळी जी दृश्य आहेत ही दृश्य चेतनेने घडतात. कोणतरी चेतन आहे आणि त्या जगाला तो आकार देतो म्हणून ही दृश्य दिसतात. अशा प्रकारचा हा विचार चाललेला आहे. म्हणून 129 मध्ये ज्ञानवास होतात त्या परमात्मपदीचे शेष ना काही त्या सुसास आणि होय एवढी कास घातली जेणे. बाहेर 129 म्हणतात त्या परमात्म स्वरूपाच्या 4 पदांपैकी 4 अंगे त्याला परमात्म्याला 4 हात आहेत ना. देवाला पण 4 हात दाखवतो ना. समजा असा जर आत्मा आहे 4 पदांचा, तर त्याच्या एकाच पदाने सगळं विश्व व्यापून टाकलेलं. त्या चैतन्याचं स्वरूप एवढं मोठं आहे, त्या परब्रह्माचं स्वरूप एवढं मोठं आहे की त्याला जेव्हा असं वाटलं की हे काय अनेक होईल, तर तेव्हा ते अनेक होताना फक्त एकच अंश बाहेर पडला अनेक होण्यासाठी. जर सगळं बाहेर पडण्यासाठी काय केवढं काय झालं असतं. म्हणून एका अंशाने सगळं व्यापून टाकलं, एका पदाने सगळं व्यापून टाकलं. इतकं विसरते आपल्या कल्पनेच्या पलीकडे सगळं असं ज्ञान म्हणतात. म्हणून ज्ञान म्हणतात त्या परमात्मपदीचे शेष ना काही दया सुवास
त्या सुवास म्हणजे त्याला करमलं नाही, सुवास करमलं, त्याला काही करमलं नाही म्हणून त्याने अनेक होण्याचं स्वरूप घेतलं आणि ते अनेक झालं. सा एकाकी न रमते, त्याला एकाकी रमत नव्हतं, ते करमत नव्हतं म्हणून ते अनेक रूपांनी अभिव्यक्त झालेलं आहे. म्हणून हे जगत परमात्म्याच एक रूप आहे असं म्हणावं लागतं. म्हणून परमात्म्याशिवाय, आत्म्याशिवाय, चैतन्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीही नाही. हे जे जग दिसत आहे हे क्षणभर दिसत, निर्माण झालंय चैतन्यातून आणि पुन्हा चैतन्यामध्ये जाणार आहे शेवटी. जसं नदीमध्ये आपण घागरी भरायला जातो, त्या घागरी भरल्या, आता नदीमध्ये पाणी नसल्यामुळे आपल्याला पाहायला मिळत नाही. पण जेव्हा खूप पाणी असायचं नद्यांना, तेव्हा पाणवठे असे नद्यांना, जिथं पाणी भरायची जागा त्याला पाणवठा म्हणायचं. तेव्हा त्या बाया बिचाऱ्या घागरी गुंटा पाण्यामध्ये बुडवायच्या. आता सगळ्यांनी पाण्यामध्ये त्या घागरी बुडवल्या म्हणजे आजूबाजूलाही पाणी आणि त्या घागरीमध्येही पाणी. तेव्हा घागर कशात आहे आता मग पाण्यात. पाणी सगळ्या अंगाने आहे आणि आतही पाणी आहे. तसं आम्ही सगळं लोक, सगळं जग, सगळा जगाचा विस्तार या ब्रह्मरूपी प्राण्यामध्ये, पाण्यामध्ये. हा जो विचार आहे, हा विचार आपल्याला कळला पाहिजे. अरे आम्ही ब्रह्मस्वरूपामध्ये राहतो, आमच्या घर असं मातीचं निजर नाहीये, आम्ही ब्रह्मस्वरूपामध्ये राहतो आणि म्हणून ब्रह्मस्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे, ते कळलं पाहिजे, ते जाणलं पाहिजे. हा ज्ञानोबांचा अभ्यास आहे या ठिकाणी. अशा प्रकारे फार सुंदर विषय चाललेला आहे. 130वी ओवी आता उद्या येते. त्या 30व्या ओवीमध्ये सुद्धा ज्ञानोबांनी असाच मोठा चैतन्याचा आणखी विषय सांगितला. सर्वज्ञतेचे परी चिन्मात्राचे तोंडावरी कवी ते आल तरी जाणीजे ना. ज्ञानवंता त्या परमात्म्याचा सर्वज्ञतेचा विचार करू का? तो जो परमात्मा आहे, जो आत्मा आहे, तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सगळं जाणणारा. कारण तो जो सगळीकडे पसरला तर तोच सगळं जाणणार हो. त्याच्यामधून जो सगळं निर्माण झालं तर तो जाणणार आहे ना. म्हणून सर्वज्ञतेचा तो प्रकार आहे. त्या चैतन्य स्वरूपाच्या मुखावर आहे, चैतन्याच्या मुखावर हा सगळा स्वरूपाचा विचार केलेला आहे. परंतु ती सर्वज्ञता चैतन्याच्या घरा वाचून दुसरे घर जाणत नाही. कारण त्या चैतन्याला जाणणार दुसरं कोणी नाही, तेच ठरवला जाणणार. चैतन्याला जाणून मी चैतन्यमय होईल अशा प्रकारचा जो विचार आहे तो केवळ साधना गम्य गुरुगम्य असं त्याला म्हणतात. तेव्हा चैतन्यमय होणं म्हणजे देहाला देह रूप न मानता देह ही चैतन्याचाच एक अंश आहे असं समजून विलीन करणं त्याला. त्याच्याकडे विस्मरणाच्या स्वरूपात पाहणं नाही. तो देह राहील, देहाचे व्यवहार होतील, सगळं होईल, परंतु त्याला महत्व न देताना त्या चैतन्याने, ज्या चैतन्याने तो देह चालत आहे त्या चैतन्याकडे लक्ष असलं पाहिजे असं ज्ञान आपल्याला या मध्ये समजण्यात येईल. हा सुंदर आहे. ज्याला आपण 131वी ओवी पाहू. या ज्या सगळ्या ओव्या ज्ञानोबांच्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ह्या थोड्याशा अवघड का सांगितल्या तर ह्या अशा प्रकारच्या चैतन्याच्या चितविलासाच्या ओव्या आहेत. म्हणून त्या थोड्याशा कठीण वाटतात आकलन करायला. तेव्हा सत्संगाची वेळ संपलेली आहे, सत्संगाला विश्राम द्या.
हरि ओम.